चल लगेच मॅच ऑन करा प्लीज. थोडासा उशीर झाला मॅचला. चला गेम ऑन डिस्प्ले. गणेशवाडी आणि अक्काईवाडी. दोन संघांमधील सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल चांगल्या पद्धतीने हाताळताना मात्र पाहायला मिळत आहेत. अमित आपल्याला पाहायला मिळतात इथे. अविनाश आणि राहुल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. अविनाश सायकला आहेत. बॉल चांगला इथे मात्र पाहायला मिळाला आणि चांगला फटका एक कव्हरला भेदून इथे मात्र पाहायला मिळतोय क्लास. आणि आता पंच कळवतील इथे की हा षटकार आहे म्हणून. सहा धावा धावपलकावरती जरूर आल्यात. चांगली बॅटिंग इथे मात्र करावी लागेल. 4 की 6 चौकार. 4 धावा आल्यात. षटकार होता परंतु इथून आपण असं काही प्रथम दोषी ठरलं होतं. त्याच्यानंतर पंचाने योग्य निर्णय दिले आणि या 4 धावा. त्याच्यानंतर हे आक्रमण मात्र पाहायला मिळतोय. मिड ऑफच्या डोक्यावरून फेकून दिले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आले धावा 4 4 4 चौकार. चांगला इथे फटका पाहायला गेला. स्लाइड आउट साइड ऑफ स्टंप डिलिव्हरी हाताळली गेली आणि त्याच्यानंतर मात्र एकदम परफेक्ट शॉट सिलेक्शन. कव्हरच्या दिशेनं मात्र अगदी भेदून काढलाय. ऑफसाइड स्ट्रॉंग आहे. बॅटिंग करत असताना अविनाश यांची आपण सातत्याने पाहत असतो आणि तशीच फटकेबाजी पाहायला मिळतोय. परत एकदा असं टॅप केला मात्र पाहायला गेला तर एकदा मात्र कंप्लीट केली गेली. या एका धावेनं धावफलक मात्र धावफलकावरती लागल्या जातात त्या 9 धावा. आता राहुल आले स्ट्राईकला आपण पाहायला गेलं तर. आणि अमित गोलंदाजी मार्कवरती. डीड बॉल मंकी विकेट घेण्याचा प्रयत्न कदाचित झाला की काय किंवा पास स्किट झालाय. त्याच्यानंतर थांबले गेले अमित हे गोलंदाज. आणि कोणतीही मात्र इथून आपण पाहायला गेलं तर मुवमेंट पाहायला मिळाले नाही आहे. त्याच्यानंतर इथून राहुल सलामीला गेलेले आहेत. आपण पाहिलं तर दोन्ही खेळाडू चांगले खेळ करण्यासाठी ओळखले जात आहेत. त्याची चर्चा आपण करत होतो परंतु उंच माझा झोका बॉल बराच वेळ हवेमध्ये इथे आहे आणि तेवढा चांगला क्षेत्ररक्षणाचा नमुना पेश केला गेला आहे. फलंदाज बाद पहिल्या मात्र षटकामध्ये विकेट प्राप्त करून देताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत. गोलंदाज अमित आणि बाद झालेत राहुल.
चांगला बॉल अँड वेल शेवट घोड केलाय अमित यांनी आणि त्याचबरोबर षटक क्रमांक पहिला समाप्त झालाय 9 या धावसंख्येवरती. एक विकेटही महत्वपूर्ण मात्र येताना पाहायला मिळाली. 9 धावा धावपलकावरती मात्र पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिला अमित यांच्या स्वरूपामध्ये समाप्त झालाय. फलंदाज बाद झालेत राहुल. षटक क्रमांक दुसरा आणि दुसऱ्या षटकासाठी कोणत्या गोलंदाजाचा वापर केला जाईल ते पाहणे गरजेचं. सुभाष इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. यशवंतजी हिनुकले आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये मात्र त्यांचंही आगमन झालंय. गणेशवाडी गावाचे आमचे पण तो खूप प्रेम त्यांचंही क्रिकेटवरती पाहायला मिळतं. कळव्यावरनं सकाळी येतात नवी मुंबईमध्ये, परत संध्याकाळी क्रिकेट संपला की जातात आणि हेच आहे. टीम असो किंवा नसो परंतु त्यांच्या बरेचसे खेळाडूंना मात्र प्रोत्साहित करतात ते. हेच क्रिकेट आहे. ओमकार आहे, सायकल आपल्याला पाहायला मिळतात. अविनाश आहेत, त्यांच्या बॅटमधून 2 चौकार लगातार पाहिले गेले होते आणि सुभाष गोलंदाजी मार्गवरती हो आपल्याला पाहायला मिळतात. पण चांगलं अप्रतिम क्षेत्ररक्षण. आतापर्यंत जेवढे बॉल खेळलेत ना ते आपण पाहिलं ऑफ साईडला खेळलेत. मग पॉईंटची दिशा निवडली होती. कव्हरचा ही एरियामध्ये आपण त्यांना खेळताना पाहायला मिळालं आणि चांगल्या पद्धतीने आपण 2 जे चौकार पाहायला मिळालं. एक्स्ट्रा कव्हर एक चांगल्या पद्धतीने एक चौकार पाहायला मिळाला होता. कव्हर पॉईंटला एक आपण एक चांगला त्यांच्यामधून चौकार पाहायला मिळाला होता. आता पाईनमध्ये खेळून जरूर काढलाय परंतु तिथे धावा जास्त मिळणार नाही आहेत. पंच कळवत आहे तिथे 2 धावा इथे मात्र धावपलकावरती घेतल्या जातील आणि या धावपलकावरती धावा येत असताना पाहायला गेलं तर 12 धावा आत्तापर्यंत नोंदणी केली गेली. ऑफ साईडला समोरच्या रेषेनं 1 डिक्लेअर आहे आणि या साईडला 2 आहेत. या स्पर्धेतील नियम आहे. चांगली फलंदाजी साठी ओळखले जात आहेत आणि आतापर्यंत चांगला स्कोर बनवलाय. पण डेफिनेटली तुम्हाला इथून मॅच ओहो चांगला बॉल इथे मात्र पाहायला गेला तर अगदी जखडून ठेवणारा हिट चांगला होता. काय हिट केल्या तिथे सुभाषांचा निशाणा लागला तर जरूर होता पण तो ओपन क्रीज मध्ये पोचले तिथे आणि तोपर्यंत एक सिंगल येताना मात्र पाहायला मिळतोय लेग बायच्या स्वरूपामध्ये. 13 धावा. चेंज ऑफ द स्पेस वाईड बॉल आणि +1 म्हणजे 2 धावा मात्र येताना पाहायला मिळतील इथे या बॉलवरती. फटका चांगला आहे. फ्रंट फुट लावून खेळण्याचा प्रयत्न लांब लांब आणि लांब लचक मिड ऑनच्या डोक्यावरून परफेक्ट ऑन ड्राईव्ह व सीमारेषा पार आले. धावा 4. षटकार 6 धावा आल्यात. मग असं फ्लाय होत असताना पाहायला गेला डोक्यावरून क्षेत्ररक्षकांच्या इथून मात्र फ्लाय झाला. उंच बुरा हा मात्र षटकार. अविनाश लग्न झाल्यानंतर वेगा खेळ इथे मात्र पाहायला मिळतोय. आणखी एक चांगला फटका इथे मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉल पर्यंत पोहोचतात. जज केला बॉलला तोपर्यंत 2 धावा मात्र इथे पाहायला मिळतील. इथे या 2 धावे धावपलकावरती धावा लागल्या जातात. त्या 23 धावा 23. पहिल्या षटकामध्येही अविनाशांनी मात्र पाहायला गेलं तर 2 चौकार ठोकले होते. दुसऱ्या षटकामध्ये 1 षटकार आलाय. चांगली बॅटिंग करत असताना इथे मात्र पाहायला मिळतात आणि षटक क्रमांक समाप्त झालाय. दुसरं आणि 2 षटकानंतर धावपलकावरती धावा लागल्या जातात. त्या बॅटिंग करत असताना टीम अकाईवाडी 24 धावा 24.
सूरज आलेत अंतिम षटकासाठी. हा फटका चांगला आहे. राज यांच्या आवाकाच्या बाहेर बॉल निघाला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आता मात्र नंबर मिळतील 6. षटकार. खूप छान खेळ इथे मात्र खेळताना मात्र पाहायला मिळतात अविनाश आणि ओमकार. एका बाजूला अविनाश यांनी मात्र चांगली धावसंख्या जमावली. आता ओमकार यांच्या बॅटमधून षटकार आलाय. ओमकारही सांगतायत यस डेफिनेटली मी तुला साथ देऊ शकतोय. त्याचं उत्तम उदाहरण सादरीकरण इथे मात्र पाहायला मिळतोय. आणि या 6 धावा धावफलकावरती आल्यात ऍड केल्या जातील. एकूण धावफलकावरती धावा लागलेल्या आहेत त्या 30 धावा. शेवटच्या बॉलवरती पहिला षटकार आला. आत्मविश्वास वाढला गेला. त्याच्यानंतर मात्र हा खूप कटून बोल्ट खूप छान पद्धतीनं इथून झेल बाद बॅटला ब्रश झालाय. यष्टीरक्षकांनी झेल पकडलाय. फलंदाज पात. ओमकार बाद झालेत. एक षटकार ठोकला त्याच्यानंतर मात्र माघारी. 4 बॉलचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे. नवीन फलंदाज तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येणवताना पाहायला मिळतात आपल्याला. दीपक. हो 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 काय पहा तिथे डेडिकेशन समर्पित सुभाष आहेत तिथे. अप्रतिम चांगली गोलंदाजी केली. त्याच्यानंतर मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पॉइंटच्या झोन मध्ये जॉन्टी रोडस बनत असताना पाहायला मिळतात इथे. अप्रतिम. हेच तुम्हाला करायचं आहे तुमच्या गावासाठी गावाच्या नावासाठी. चांगला इथे संतोषांची खेळा पण पाहिली गेली तर परिपूर्ण अविनाशांची ऑफ साईड त्यांची स्ट्रॉंग आहे. प्रत्येक फटका म्हणजे 80% खेळ त्यांचा आपण फटकेबाजी पाहायला मिळाली ती मात्र ऑफ साईडला पाहायला मिळाली. मग एक्स्ट्रा कव्हर असेल कव्हर पॉईंट असेल पॉईंट गली असेल थर्डमॅन रिजनमध्ये असतील या सगळ्या दिशांमध्ये खेळून काढल्या. परंतु आत्ता शॉर्ट मिडऑनमध्ये बॉल ट्रॅव्हल झाला मिडऑनमध्ये. तोपर्यंत एक सिंगलला डबलमध्ये कन्व्हर्ट करण्यामध्ये यशस्वीही झालेत. आणि धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 33 धावा. अनेक वेळा पाहायला गेले ऑफ साईडला खेळत असताना तुम्हाला धावा नेहमीच मिळत असतात. कारण तिकडे क्षेत्ररक्षणाची सजावटी त्या पद्धतीने करणं गरजेचं असतं. बॉलिंग टप्पा तुमचा महत्त्वपूर्ण आहे. तुमचा खेळाडू कशा पद्धतीने खेळून काढतोय आक्रमण करतोय. हा मिडॉनमध्ये खेळून काढलाय. तोपर्यंत पाहायला गेलं तर सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करायचा होता तिथे. परंतु पंच कळवतात यस ऑल्ट आउट. फलंदाज पाथ. दीपक बॅक टू द गट. आणि या ओव्हरी झाले म्हणजे 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 34 धावा. विजयासाठी 35 धावांची गरज. आजच्या दिवसातील हायस्ट स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय. चल लगेच फास्ट करा मैदानामध्ये या आणि त्याचबरोबर क्षेत्ररक्षण करण्यासाठी टीम मैदानामध्ये जायचं आहे.
18 बॉल आणि 35 धावांची गरज. आकाईवाडी टीमनं टॉस जिंकला होता आणि इथून क्षेत्ररक्षण बरोबर जाण्याचा निर्णय, बॅटिंगचा निर्णय घेतला होता. आणि गणेशवाडी बी क्षेत्ररक्षणासाठी पहिल्यांदा मैदानामध्ये उतरली होती. आता गणेशवाडी बी या टीमला पाहिजे 35 धावा. चांगला बॉल इथे मात्र पाहायला मिळतोय. वनडीच्या स्वरूपामध्ये एक धाव मात्र येताना पाहायला मिळेल. एका धावेनं सुरुवात तर झाली. तुम्हाला 18 बॉलमध्ये 35 धावा इथे बनवायच्या आहेत. बॉल तेच सर अगदी ब्लॉकरचा बॉल होता. तिथेही न्यूझीलंडनी बॉल मात्र ट्रॅव्हल झाला आहे. तिथे एकच धाव मात्र मिळेल. मोठे खेळाडू आहेत. आपण सातत्याने मात्र या खेळाडूंना चांगली फलंदाजी करताना मात्र पाहिलेला आहे. रवी दुसऱ्या बाजूला आपण किरण यांना पाहतोय. दोन्ही फलंदाज ताकदवान आहेत. फटका चांगला आहे. पिवनचा षटक आहे. गॅप शोधून काढण्याचा परिपूर्ण प्रयत्न. 2 क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावताना मात्र पाहायला मिळत आहेत. अडवलाय बॉल. तोपर्यंत 2 धावा इथे मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळतोय. परंतु खराब थ्रो आणि त्याचा फायदा उचललाय. 3 धावांमध्ये रूपांतरित मात्र होताना पाहायला मिळाल्या. 2 धावा होत्या तिथे एक्स्ट्रा 1 धाव मात्र जाताना पाहायला मिळाली. थोडासा लेझी क्रिकेट आणि त्याचा फायदा मात्र इथून टीम उचलताना मात्र पाहायला मिळतोय. गणेशवाडी बी त्यांच्या समवेत आकाईवाडी दोन्ही टीमसाठी खूप महत्त्वपूर्ण मॅच आहे. या मॅचमध्ये थोडासा अतिरिक्त वेळ खर्च झाला आहे. क्षेत्ररक्षण लावण्यापासून फलंदाज मैदानामध्ये जाईपर्यंत पहिल्या इनिंगमध्येही पाहिलं आपण. थोडासा वेळ कमी खर्च करा. ओ काय भन्नाट वेग आहे. ते सर्रार अगदी सुसाट वेगानं बॉल एकदम निघून गेलाय. स्पेस खूप छान आहे. वेगावरती गोलंदाजी करण्यासाठी ओमकारला ओळखल्या जातात आणि त्याच पद्धतीने ते मात्र गोलंदाजी होताना पाहायला मिळते आपल्याला. हो चान्स आहे तिथे रनआउटच्या. पहा तिथे थोडासा उशिरा थ्रो आला परंतु नाही आहे. पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचताना मात्र पाहायला मिळत आहे. तोपर्यंत एक धाव मात्र कंप्लीट झाली आणि या एका धावेनं धावफलकावरती मात्र धावा लागल्या जातात त्या 6 धावा. पुढील बॉल ओमकार यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. आता चान्स आहे तिथे परत एकदा हिट. म्हणजे या षटकामध्ये जवळपास 3 वेळा चान्स निर्माण झालाय परंतु त्याच्यावरतीही अतिरिक्त धावा खर्च होताना मात्र पाहायला मिळाल्या. आणि या बघता बघता 2 धावा येताना मात्र पाहायला मिळाल्या. धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 8. षटक क्रमांक पहिला समाप्त झालाय. 8 धावा धावफलकावरती आल्यात. आता येणारे 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये बनवायचे आहेत 35चं टार्गेट असताना आता 26 धावा उर्वरित तुम्हाला बनवाव्या लागतील. 12 बॉल 26. बारा बॉल 27 मापे असावी. 35चं टार्गेट आहे. 12 बॉल 27 ची गरज. कराड तालुका क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं आपण पाहतोय JCC क्रिकेट क्लब शिरवडे. अकाईवाडी आणि गणेशवाडी या 2 संघांमधील हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. रवी क्षमता आहे त्यांच्याकडे मोठे फटके खेळण्याची. किरण आहेत स्ट्राईकला आपण पाहायला गेलं तर. राहुल गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. तिथे वाईड बॉलचा निर्णय.
बहुत चांगला फटका जरूर खेचतात इथे क्षेत्ररक्षक आहेत. हो स्किट झाला आता मधून बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय चौकार 4 धावा. स्कोरबोर्ड 13 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉल 22 आणि त्याच्यानंतर मात्र हा आक्रमण पाहायला मिळतोय परंतु क्षेत्ररक्षक आहे डाऊन द बॉल आणि हा झेल बाद महत्वाची मात्र इथे विकेट आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथून जी विकेटची गरज होती ती विकेट प्राप्त करून दिली आहे. गोलंदाज राहुल यांनी आणि किरण बॅक टू द गाठ. या षटकातील 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. पहिला बॉल वाईड होता, दुसऱ्या बॉलवरती चौका, तिसऱ्या बॉलवरती विकेट. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय या षटकातील. धावपलकावरती धावा 13. इथे चांगला क्षेत्ररक्षण मात्र पाहायला मिळतो. तोपर्यंत कधी वाटत होतं की चौकार जातोय की काय, अंतिम क्षणी मात्र बॉलला अडवलाय तिथे. किती पाहिजे 9 बॉल आणि 19 धावांची गरज. परंतु मोठा फटका खेळावा लागेल. फ्लॅट डिलिव्हरी ते मात्र पाहायला मिळाला. अगदी वाईड लाईन वरनं मात्र गोलंदाजी होताना मात्र पाहायला मिळतोय. फलंदाज जागेवरनं खेळताना मात्र पाहायला मिळत आहेत. परंतु इथून आता 8 बॉल 19 आणि आणखी एक विकेट. स्वतः असं चित्र मात्र पाहायला मिळालं इथून की रवी मात्र फलंदाज बाद झाले. राहुल आपल्याला पाहायला मिळतात इथे. षटक क्रमांक 2 आतापर्यंत धावपलकावरती आहेत त्या 16 धावा. येणारे बॉल असणार आहे ते 7 आणि विजयासाठी 19 धावांची गरज. 7 बॉल 19. या बॉलवरती जर का षटकार आला ना तर मात्र मॅच निर्माण होऊ शकते. टीम गणेशवाडी बी साठी सूरज आलेत नवीन फलंदाज. ठीक आहे. 7 बॉल मध्ये हव्या होत्या परंतु चान्स आहे तिथे आणि विकेट पकडले. मिड ऑन मध्ये ऑन ड्राईव्ह करायचा होता आणि फलंदाज बाद. एक महत्वपूर्ण विकेट ज्या पावली आले होते त्याच पावली मात्र इथे परतावा लागेल फलंदाज सूरज यांना. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 19 धावांची गरज. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावपलकावरती धावा आलेल्या आहेत त्या 16 धावा. आता विजयासाठी येणारे बॉल असणार आहेत ते 6 आणि 19 धावांची गरज.
बॉलर कोण आहे? 6 बॉल 19 धावांची गरज आणि पहिल्याच बॉलवरती तडाखा दिलाय का की क्षेत्ररक्षक मात्र इथे अडचण निर्माण करेल. हो बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिल्याच बॉलवरती आलाय हा शानदार आणि आत्मविश्वास वाढवणारा मॅच मध्ये परत एकदा एंट्री करणारा येतोय फलंदाज अक्षयच्या बॅट मधून चौकार. आता या 4 धावेनं समीकरण मात्र बदलली गेली. येणारे 5 बॉल असणार आहेत आणि 5 बॉल मध्ये 15 धावांची गरज. 5 बॉल 15 समीकरण मात्र बदलली गेली. आता एखादा चौकार जर आणखी एक आला ना तर मात्र मॅच रंगतदार होताना पाहायला मिळेल. गणेशवाडी की अक्काईवाडी, अक्काईवाडी की गणेशवाडी. व्हाईट बॉल आलाय. समीकरण मात्र बदलली गेली. व्हाईट बॉल आलाय म्हणजे समीकरण परत एकदा बदलले गेले. येणारे मात्र बॉल असणार आहेत ते 5. 14 धावांची गरज. हो मोठा फटका आहे का? हवेचा झोक आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आहेत. परत एकदा झेल सोडला गेलाय. 1 धाव कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा इथे कंप्लीट. मॅच मध्ये हा मात्र हाहाकार माजवलाय. कोण जिंकेल शेवटच्या बॉल पर्यंत सांगता येणार नाहीये. इथून गणेशवाडी की अक्काईवाडी, अक्काईवाडी की गणेशवाडी. सगळ्यांची मात्र इथून धाकधूक मारताना मात्र पाहायला मिळतोय. अक्काईवाडीची धाकधूक वाढले, गणेशवाडीची धाकधूक वाढले. कारण जिंकणारा सामना कोण हे आत्ता सांगता येणार नाहीये. येणारे मात्र बॉल असणार आहेत ते 4 आणि विजयासाठी 12 धावांची गरज. चार बॉल 12ची गरज आहे. परत एकदा मिड ऑफ मध्ये मात्र खेळून काढला क्षेत्ररक्षक आहे तिथे. एकदा मात्र पूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न आहे. बघता बघता दुसरीही धाव पूर्ण होताना मात्र पाहायला मिळतोय. आता 3 बॉल आणि 10 धावांची गरज. 1 षटकार, 1 चौकार, 1 चौकार, 1 षटकार, 1 षटकार, 1 चौकार. ओ हो आता मात्र मॅच मध्ये परत एकदा हाकार माजवलाय. गणेशवाडी भी बाजूच्या बाजूने संघानं मात्र आपण पाहायला गेलं तर चांगली बॅटिंग केली आतापर्यंत. परंतु 3 बॉल मध्ये अजूनपर्यंत तुम्हाला 10 धावांची गरज आहे. 3 बॉल 10. एखादा षटकार येईल का? 3 फटके चांगल्या पद्धतीने खेळले होते आणि आपण पाहायला गेलं तर या 3 फटक्यांमध्ये तेवढी ताकदही मात्र पाहायला मिळाली नाही. त्यामुळे चौकार या ओव्हरमध्ये 1 जरूर आला. त्याच्यानंतर मात्र व्हाईट बॉल आला. 2 अशा प्रकारच्या 2 वेळा धावा मात्र आल्या. 4 आणि एकूण धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 25. हा मोठा फटका आहे आणि आलाय. बॉलला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हो आकार माजवणारा ठोकम ठोकी ठासून ठोकून दिलाय बॉलला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. फलंदाज ऑन फायर, ऑन फायर. अक्षयच्या बॅट मधून मात्र हा आलाय शानदार रुबाबदार मॅच मध्ये आकार माजवणारा षटकार. आता 1 बॉल 2 बॉल 4. 2 बॉल 4. रोहित पाटील सर आमच्या पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. बांबू आहे बांबू खाली. एकदा मात्र कंप्लीट होताना मात्र पाहायला मिळाले. एकदा पूर्ण झाले. थ्रो तर आलाय. दुसरी धाव मात्र कंप्लीट होईल का? थ्रो खराब आणि त्याचा फायदा उचललाय. 2 धावा आल्यात. आता विजयासाठी 1 बॉल आणि 2 धावांची गरज. मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या. मॅच एका बाजूला पाहायला गेला तर 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये हव्या होत्या 19 धावा तब्बल. आता मॅच पोचले 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये तुम्हाला आता विजयासाठी धावा करायच्या आहेत. त्या 2 धावा. गणेशवाडी की इथून अक्काईवाडी.
हिनुगले साहेब आमच्या बाजूला आहेत. त्यांचा आता हार्ट जर तपासला तर 300च्या वर गेलाय. धाकधूक 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 फासल्या फासफूस सगळ्यांच्या होताना मात्र पाहायला मिळतात, कारण मॅच अशाच होत असतात आणि तशी होताना पाहायला मिळते. 1 बॉल 2 धावांची गरज. फटका तर खेचला, एकदा मात्र आहे विकेट. हो 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 हो, हा क्रिकेट आहे. पकडा कॅच आणि जिंका मॅच असं म्हटलं जातं आणि झेल पकडलाय ओमकार या शतरक्षकाने आणि त्याने झेल सोडला होता अक्षय याचा, आणि परंतु अंतिम बॉल वरती त्या शतरक्षकाने पकडलाय हा झेल आणि विजयी झालेत अकाईवाडी. कॉंग्रॅच्युलेशन अकाईवाडी. सर टॉस साठी या रोहित सर. कुसूर आणि या अकाईवाडी. सर टॉस साठी यायचं आहे. सामनावीर वन मॅन आर्मी हिरो या मॅच मध्ये ठरतोय अविनाश वाळके. मॅन ऑफ द मॅच सामनावीरचा पुरस्कार दिला जाईल अविनाश वाळके यांना. या वर्षीच लग्न झालंय. वहिनींचा आशीर्वाद, वहिनींचा प्रेम.